जय लक्ष्मी माता. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री विष्णू पुराण पंचमांश अध्याय 47. श्रीकृष्ण जन्म 1. अनमित्राच्या नंतर अनेक पिढ्यांनी शूरसेन हा राजा झाला. त्याच्या पत्नीचे नाव मारीषा होते. त्यांना 10 पुत्र झाले. त्यामधील एक वासुदेव होय. ह्या वासुदेवाच्याच पोटी श्री विष्णूंचा अवतार होणार हे जाणून देवांनी मंगलवाद्ये वाजवली. म्हणजेच त्यावेळी आनक आणि दुदुंबी ही वाद्ये देवांनी वाजवली. त्यामुळे वसुदेवाला आनक व दुदुंबी ही नावे पडली. त्याला 5 बहिणी होत्या. शूरसेनाचा एक मित्र कुंती नावाचा होता. त्याला मुलबाळ नसल्याने शूरसेनाने पृथा नावाची आपली मुलगी त्याला दत्तक दिली. पुढे याच मुलीचा विवाह पंडू राजाबरोबर झाला. तिच्याच पोटी 3 पांडव जन्मले. तिला विवाह आधी सूर्यापासून झालेला पुत्र म्हणजे कर्ण होय. तिची सवत माद्री हिच्या पोटी 2 पांडव जन्मले. हे सर्व मिळून 5 पांडव होत. शूरसेनाची दुसरी मुलगी श्रुतदेवा हिच्याच पोटी पुढे शिशुपाल जन्मला. हा शिशुपाल पूर्वजन्मी हिरण्यकशिपू नावाचा दैत्यराज होता. त्याचा वध विष्णूच्या नरसिंह अवताराने केला गेला. पुढे तो 10 शिरे असलेला रावण झाला. त्याच्या प्रभावाने त्रैलोक्याचा राजा इंद्र देखील फिका पडला होता. स्वतः भगवंताच्या हाताने म्हणजे रामाच्या हातून रावणाला मरण आले आणि तो आता शिशुपाल म्हणून जन्मला. ह्या जन्मेही त्याने विष्णूचा अवतार असलेला श्रीकृष्णाबद्दल वैरभाव बाळगला होता. ही हकीकत ऐकताच मैत्री यांनी पराशरांना विचारले. हिरण्यकशिपू व रावण या दोन्ही जन्मात विष्णूंच्या अवतारांकडून मरण येऊन तो त्यांच्यात एकरूप झाला नाही, तेव्हा आता तरी शिशुपालाच्या जन्मात श्रीकृष्णा हातून मरण येऊन तो कसा मुक्त झाला हे मला कोडे पडले आहे, ते उलगडून सांगा. पराशर म्हणाले, ऐक. ज्यावेळी हिरण्यकशिपाला नरसिंहाने मारले त्यावेळी हिरण्यकशिपूच्या मनात विष्णुभक्ती प्रकट झालेली नव्हती. त्यामुळे केवळ भगवंतांच्या हातून मरण आल्याने पुढच्या जन्मात म्हणजे रावण असताना सर्व ऐहिक सुखे त्यांनी उपभोगली. रावणाच्या जन्मात त्याचे चित्त ऐश्वर्याऐवजी भोग भोगण्यात लागलेले असल्याने रामाच्या हातून मरण येऊनही तो मुक्त झाला नाही, म्हणजेच ईश्वराशी तद्रूप झाला नाही. मात्र शिशुपालाच्या जन्मात आला तेव्हा अनेक ऐहिक उपभोग मिळाले, परंतु सर्व जन्मभर तो कृष्णाचा द्वेष भावनेने का होईना नामोच्चार करत राहिला. तसेच श्रीकृष्णाचे रूप त्याला स्वतःच्या मनात कायम दिसत राहिले. त्यामुळे जेव्हा अशा प्रकारे मनात ईश्वराचे चिंतन चालू असताना कृष्णाने त्याचे डोके सुदर्शन चक्राने उडवले तेव्हा तो मुक्त झाला. कारण भगवंताचे चिंतन, कीर्तन, मरण द्वेष भावाने जरी केले तरी तो दयाळू ईश्वर तुम्हाला दुर्लभ फल देतो. मग भक्तिमय अंतःकरण असलेल्या माणसांच्या गतीविषयी काय सांगावे. अध्याय 48. कृष्ण जन्म 2. त्यावर मैत्रेय म्हणाले, हे ब्राह्मण, आपण सर्व राजवंशाची माहिती मला सांगितलीत. आता यदुकुलात जन्मलेल्या भगवंताच्या अवताराचे वर्णन तुम्ही मला विस्तृतपणे ऐकवा. भगवंतांनी हा अवतार धारण करून काय काय कार्य केले तेही सांगा. पराशर म्हणाले, हे मैत्रेय, खूप पूर्वीची गोष्ट आहे. देवक राजाची मुलगी देवकी हिचा विवाह वसुदेवाबरोबर झाला. त्या विवाहानंतर त्या दोघांचा रथ स्वतः कंसाने चालवला होता. त्याच वेळी मेघाप्रमाणे गंभीर आकाशवाणी झाली. उच्च स्वरात कंसाला संबोधून ती म्हणाली, अरे मूर्खा, ज्या देवकीला आपल्या पतीच्या शेजारी बसवून तू सासरी पोचवायस निघाला आहेस तिचाच 8वा गर्भ तुझे प्राण घेणार आहे. हे ऐकताच कंसाने ताबडतोब तलवार उपसली आणि तो देवकीस मारावयास धावला. तेव्हा वसुदेवाने त्याला रोखले आणि तो म्हणाला, हे महाबली कंसा, या बिचाऱ्या देवकीला मारून काय उपयोग. मी तिच्या सर्व मुलांना जन्मताच तुमच्या स्वाधीन करीन. हे कंसाला पटले तेव्हा त्याने देवकीला सोडले. त्याच वेळी पृथ्वीला अधमांचा भार सहन न होऊन ती देवांच्या सभेत गेली. तिने त्यांना ह्या आपल्यावरील भार दूर करण्यास विनवले आणि मग त्याप्रमाणे ते सगळे देव विष्णूकडे गेले. तेव्हा विष्णूने देवकीच्या पोटी श्रीकृष्ण अवतार घ्यावयाचे निश्चित केले. दरम्यान नारद कंसाकडे जाऊन त्याला म्हणाले, अरे विष्णू लवकरच देवकीच्या पोटी जन्म घेणार आहे, तेव्हा तू त्यांना दोघांनाही कैदेत टाक. त्याप्रमाणे कंसाने दोघांना पकडले व वसुदेव तथा देवकीला कारागृहात टाकले. तरी वसुदेवाने स्वतः दिलेल्या वचनानुसार आपले सर्व पुत्र जन्मताच कंसाला दिले. अध्याय 49. कृष्ण जन्म 3. श्री पराशर ऋषी म्हणाले, त्यानंतर विष्णूंच्या आदेशानुसार योगमायेने देवकीच्या 7व्या गर्भाला रोहिणीच्या उदरात स्थापन केले. रोहिणी ही वसुदेवाची दुसरी पत्नी होती. हाच संकर्षण या नावाने जन्मला. त्यानंतर विष्णूने देवकीच्या उदरात प्रवेश केला. त्याच वेळी योगमायेने यशोदेच्या उदरात प्रवेश केला. अशा रीतीने भगवान विष्णूंचा अंश पृथ्वीवर येताच आकाशातील ग्रह नियमित गतीने फिरू लागले. मंगल ऋतू आले, त्यामुळे पृथ्वी सुशोभित दिसू लागली. यावेळी देवकी इतकी तेजस्वी बनली की जणू काही तिच्याकडे पाहणे कठीण झाले.
अदृश्य स्वरूपात देवगण तिच्या आसपास राहून तिची स्तुती करू लागले. पराशर पुढे म्हणाले, तेव्हा हे मैत्रेय सर्व विश्वरूपी कमळाच्या विकासासाठी देवकी पोटी पहाटेच्या वेळी विष्णुरूपी सूर्य उगवला. त्यांच्या जन्माच्या वेळी चंद्राच्या चांदण्याप्रमाणे सर्व विश्व आल्हादित झाले. साधुजनांना अत्यंत प्रसन्नता झाली. प्रचंड वादळ शांत झाले. नद्यांचे पाणी निर्मळ बनले. समुद्राचा आवाज म्हणजे जणू मंगलवाद्यांचा घोष वाटू लागला. गंधर्व गाऊ लागले. अप्सरा नाचू लागली. आकाशात विहार करणारे देवदेवता पुष्पवृष्टी करू लागले. मंद झालेल्या यज्ञातील अग्नी प्रज्वलित झाले. मध्यरात्री जेव्हा विष्णू अंश जन्मले तेव्हा फुलांचा पाऊस पाडणारे ढग मंद गर्जना करू लागले. विकसित कमळांच्या पाकळ्यांसारखी कांती असलेले, 4 भुजा असलेले आणि छातीवर श्रीवत्स चिन्ह असलेले भगवान विष्णूंचे रूप पाहून वसुदेव त्यांची स्तुती करू लागले. वसुदेव देवकी म्हणाले, हे देवांच्या देवा, आपण शंख चक्र गदा पद्म धारण केलेले हे दिव्य रूप आता सोडून द्या, नाहीतर कंस आमचा नाश करावयास तत्पर होईल. तेव्हा आपण सामान्य बालकाचे रूप घ्या. त्याप्रमाणे विष्णूंनी दिव्य स्वरूप सोडून दिले आणि सामान्य रूप घेतले. वसुदेव श्रीकृष्णाला घेऊन बाहेर निघाला. त्यावेळी त्या कारागृहाचे रक्षक तसेच मथुरा नगरीचे द्वारपाल योग निद्रेच्या प्रभावाने गुंगीत पडले होते. भगवान शेष देखील त्या रात्री पाऊस पडणाऱ्या ढगांपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्या डोक्यावर फणा धरून त्यांच्या मागोमाग येत होते. श्रीकृष्णाला घेऊन जाणारा वसुदेव जेव्हा यमुनेच्या पाण्यात शिरला तेव्हा अनेक भोवरे असलेले यमुनेचे पाणी त्याच्या गुडघ्या इतके उतरले. त्यावेळीच कंसाला कर देण्याच्या निमित्ताने आपले नंद आणि इतर गोप यमुनेच्या दुसऱ्या किनाऱ्यावर वसुदेवास दिसले. ते सर्वजण योगनिद्रेच्या प्रभावाने मोहून गेलेले होते. यशोदेलाही त्याच वेळी मुलगी झालेली होती. वसुदेवाने आपले बालक यशोदेजवळ ठेवले आणि यशोदेची कन्या उचलून तो आपल्या कारागृहात परतला. आता ती कन्या रडू लागली. ती रडणे ऐकून कारागृहात रक्षक गुंगीतून जागे झाले आणि ते धावत कंसाकडे गेले. त्यांनी त्यास देवकीला कन्या झाल्याची बातमी सांगितली. कंस ताबडतोब तेथे आला. त्याने त्या कन्येला उचलले. देवकीमध्ये पडून त्याला अडवीत असतानाच त्या कन्येला दगडावर आपटले. त्याच क्षणी ती त्याच्या हातातून निसटली आणि आकाशात अष्टभुजा देवीच्या रूपात प्रकटली. भीषण हास्य करत तिने रागाने कंसाला म्हटले, अरे कंसा, मला दगडावर आपटून तुला काय मिळाले? तुला ठार करणारा तर इथे जन्मला आहे. तुझ्या पूर्वजन्मी देखील भगवान विष्णूच तुझे मृत्यू स्वरूप होते. हे जाणून आता तू आपल्या रक्षणाचा उपाय कर. यानंतर ती देवी आकाशात अंतर्धान पावली. अध्याय 50 कंसाचा कट. योगमायेचे बोलणे ऐकून खिन्न झालेला कंस आपल्या प्रमुख अनुयायांना बोलावून म्हणाला, हे प्रलंब, हे केशिन, हे धेनुक, हे पुतने, हे अरिष्ट आणि अन्य वीर असुरांनो, असे म्हणतात की दुष्ट देवांनी माझा संहार करण्याची योजना तयार केली आहे. पण मी वीरपुरुष आहे, त्यामुळे मी त्यांना काही किंमत देत नाही. अल्पवीर्य इंद्र, एकाकी रुद्र किंवा दुसऱ्याचे छिद्र शोधून त्याला ठार करणारे विष्णू हे ती योजना कशी राबविणार? माझ्या मनगटातील बळामुळे त्रासलेले आदित्य, वसु, अग्नी आणि सर्व देवतांनी एकत्र केलेल्या प्रयत्न माझे काय बिघडू शकेल? इंद्र माझ्याकडे पाठ फिरवून रणांगणातून पळून गेला होता. त्याने जेव्हा माझ्या राज्यात पाऊस पडणे बंद केले तेव्हा मी बाणांनी बांधलेल्या ढगांनी पाऊस पडला नव्हता काय? जरासंधाखेरीज बाकी सर्व राजे माझ्या समोर मस्तक झुकवीत नाहीत काय? हे दैत्यानो, देवतांबद्दल माझ्या मनात तिरस्कार भरून राहिला आहे. तसेच माझ्या नाशासाठी ते करीत असलेले प्रयत्न पाहून मला हसू येत आहे. तरीही हे श्रेष्ठ दैत्यानो, त्या देवांचे अहित करण्यात आत्ता मला अधिक प्रयत्न करीत राहिले पाहिजे. म्हणून जो मनुष्य यज्ञ करील तो देवांचा सहाय्यक समजून त्याला ठार करायला हवे. देवकीच्या गर्भातून जी कन्या जन्मली तिने सांगितल्याप्रमाणे गेल्या जन्मी मला ठार करणारा या जन्मीही नुकताच जन्मलेला आहे. म्हणून नुकत्याच जन्मलेल्या बालकावर विशेष नजर ठेवायची व जे बालक बलवान वाटेल त्याला ठार करावयास हवे. हे तुम्ही सर्वजण करा. इतके बोलून कंस कारागृहात गेला. त्याने वसुदेव व देवकी यांना मुक्त केले. तो त्यांना म्हणाला, आजपर्यंत मी तुमच्या मुलांना उगीचच मारले, कारण मला ठार करणारा तर दुसरीकडे कुठेतरी जन्मला आहे. परंतु तुमच्या मुलांचे भवितव्य तसेच होते असे माना आणि दुःख करून घेऊ नका. तुमच्या प्रारब्धामुळेच तुमच्या मुलांचा मृत्यू ओढवला नाही काय? अध्याय 51 पुतनावध. वसुदेव देवकींना कारागृहातून सोडवून कंस आपल्या अंतःपुरात गेला. त्यावेळी तो भीतीने व शंकेने ग्रासलेला होता. इतके सांगून पराशर मुनी पुढे म्हणाले, कारागृहातून सुटका होताच वसुदेव व देवकी नंदाकडे गेले. पुत्र जनकाच्या आनंदाने नंद आणि यशोदा प्रसन्न झालेले दिसले. तुम्ही कर दिला आहात तेव्हा आता तुमच्यासारख्या धनिकाने येथे फार काळ राहणे योग्य नाही, असे वसुदेव नंदाला म्हणाला. त्याच्या सांगण्याप्रमाणे नंद लगेच गोकुळात स्वतःच्या घरी परतला.
कंसाच्या आज्ञेनुसार पुतना नावाची राक्षसीन तेथे येऊन पोचली होती. ती नंदाच्या गोकुळात राहत होती. नुकत्याच जन्मलेल्या श्रीकृष्णाला ठार करावे म्हणून तिने एके रात्री कृष्णाला उचलले आणि ती त्याला दूध पाजू लागली. पुतनेचे दूध पिऊ लागताच तो बालक मरून जाईल असा तिचा प्रभाव होता. पुतना श्रीकृष्णाला पाजू लागताच त्याने तिचे दूध आणि प्राण दोन्हीचे पान केले. त्यामुळे अखेरीस तिचे सर्व स्नायू शिथिल पडले आणि भयंकर आवाज करीत ती जमिनीवर कोसळली. तिचे भयंकर किंचाळणे ऐकून गोकुळातील सगळे गोप जागे झाले आणि तेथे जमले. त्यांना मेलेली पुतना आणि तिच्या कुशीत असलेला श्रीकृष्ण दिसला. यशोदेने ताबडतोब कृष्णाला उचलून हृदयाशी धरले. गायीच्या शेपटीचा गोंडा त्याच्या अंगावरून फिरवून ग्रहदोष शांती केली. नंदाने विधीपूर्वक रक्षास्तोत्र म्हणून श्रीकृष्णाच्या मस्तकावर गायीचे शेण लावले. नंतर विष्णूची स्तुती करून कृष्णाचे रक्षण करावयाची विनंती त्याने केली. एवढ्याशा बालकाने पुतनेला ठार केलेले पाहून त्या सर्वांना अत्यंत आश्चर्य वाटले. ओम नमो भगवते वासुदेवाय. आजच्या पुरते इतकेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय लक्ष्मी माता.